नमस्कार. हा व्हिडिओ कोण बनवतं आहे, कोण बोलतं आहे हे तुम्हाला दिसणार नाही. जे आवाज ओळखू शकतात ते आवाज ओळखू शकतील, परंतु जो व्हिडिओ बनवतो आहे तो महत्त्वाच्या विषयासाठी बनवतो आहे. आपल्या गावातील सर्वांनी ऐकला पाहिजे असं मला वाटतं. बघा, मी कोणी मोठा माणूस नाही, मी कोणी रईस नाही, बरोबर. पण तरीही मी सांगतो की लवकरच मी आपलं गाव सोडणार आहे. आता माझ्यासारख्या अनेक लोकांनी गाव सोडलं असेल आपलं, त्याच्यामुळे गावाला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे मी गावातनं गेल्यावर गावाला काही फरक पडेल असा पण विषय नाही. मला माहिती आहे की मी सध्या खायचे वांदे आहेत, त्याच्यामुळे मी मोठा तर मुळीच नाही. त्याच्यामुळे मी गाव सोडून गेल्यानंतर गावाचं काही वाईट होईल किंवा गावाचं काही दुष्काळ पडेल असं पण नाही. परंतु वाय आय एम लिव्हिंग आवर विलेज, लवकरच मी का आपलं गाव सोडणार आहे ते जरा कारणं ऐका. आणि माझे कारणं ऐकून कोणाला नुकसान पण होणार नाही. पण कुछ सबक सीखे तो अच्छा, नहीं तो वादे के साथ बताता हूँ. आणि पूर्वी पण मी आपल्या गावातील नदी पात्रातील एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की सुधारणा झाल्या पाहिजेत, अन्यथा आपण कसं तरी आजचा दिवस उद्यावर ढकलू, कसं तरी काढून घेऊ. पण आपले मुलं किंवा सुना ते जाऊ द्या, नातू आणि त्यांच्या बायका, नातू पंतू त्यांच्या बायका, त्यांनी जर भविष्यात आग्रह केला की नको त्या गावात नाही राहायचं बरं का, ते जमीन जुमला इका, पैसे करून घ्या, रोख रक्कम सोनं नाणं घेऊ, शेअर मार्केटमध्ये टाकू, बँक बॅलन्स ठेवू, काही जमीन जुगा प्लॉट वगैरे खरेदी करून घेऊ शहरामध्ये, असं जर सांगितलं तर नवल वाटायला नको. कारण परिस्थिती आपण सहन करू शकतो. आपल्या ज्या भावी पिढ्या आहेत, ज्या नाजूक म्हणून जन्माला येत आहेत आणि नाजूक म्हणून जन्माला आलेल्या त्यांच्या बायका, ज्यांना आपण तोलतोल करून आणलेलं असेल सुना नात सुना म्हणून, त्या मुळीच राहायला तयार होणार नाहीत. अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. आणि म्हणून मी गावाचं नाव घेत नाही आहे, माझा चेहरा दाखवत नाही आहे. कारण नको विनाकारण. गाव काही लगेच बदलत नाही, पण मग बदलत नाही तर बदनामी पण नको, शेवटी आपलं गाव आहे. तर बघा, मी गाव सोडणार आहे या कारणावर याच्यासाठी आलो की एक पत्रकार मित्र आणि एक शिक्षक मित्र, आम्ही आपल्या गावाच्याच बाजूला असलेल्या आणि आपल्या ग्रामपंचायताचाच हिस्सा असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये गेलो होतो, जे तीर्थक्षेत्राचं गाव आहे. प्राचीन मंदिर आहे तिथं त्या सरांची शाळा बघायला गेलो होतो. खूप सुंदर शाळा आहे, खूप सुंदर अप्रतिम शाळा आहे. क्वालिटीचं शिक्षण दिलं जातं. शिक्षकसुद्धा इतके चांगले आहेत ते सर, सगळेजण आपण त्यांना ओळखतात, खूप मेहनती आहेत. आणि म्हणजे जे शिक्षण कुठं भेटू शकत नाही इतका छान दर्जेदार अनुभव ते मुलांना देत आहेत. तर त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांची शाळा बघण्यासाठी एक पत्रकार मित्र आणि मी आणि ते सर, आम्ही तिघं सोबत गेलो होतो आपल्या गावाच्या बाजूच्या गावात. तर तिकडून वापस येताना प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा खूप मोठा ढिगारा इतस्तता पसरलेलं, ते सगळं प्लॅस्टिक कचरा वगैरे. म्हणजे जाताना पण धुरामधूनच आम्ही गेलो आणि येताना पण धुरामधूनच आलो. तर ह्या विषय बरोबर 1 वर्षापूर्वी मी लावून धरला होता आणि त्यावेळेसच मी इतका नाकेनऊ झालो होतो की श्वास घेणं मुश्किल होत होतं. आणि माझ्या लक्षात आलं की आपल्या गावकऱ्यांना वाटतं की हा आपल्या गावामध्ये धूळ खूप आहे, धूळ मातीची धूळ खूप आहे.
आणि माझ्या लक्षात आलं की ही मातीची धूळ नाही आहे, हा प्लॅस्टिक कचरा सगळा जळाल्याचा धूर आहे आणि अख्ख्या गावात पसरतो हे, आणि लोकांना काही फारसं वाटत नाही त्याचं, पण हा इतका हानिकारक आहे, इतका हानिकारक आहे की प्रचंड रोगराईचं तो माहेर आहे. त्यामुळे मी मोठं जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला, लोकांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला. आणि जे संबंधित असतील या समस्येशी, मग ते ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर हे सगळ्यांचे पदाधिकारी, या सगळ्यांना मी आवाहन केलं, विनंती केलं की बाबांनो, या समस्येवर तोडगा काढा, आणि जर तोडगा निघत नसेल तर मला मात्र काहीतरी कागदी पत्र करावे लागतील आणि पार दिल्लीपर्यंत जावं लागलं तरी मी जाईल, असं त्यावेळेस जाहीर केलं होतं. आणि ग्रामपंचायतीने चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि तातडीने ते धूर विझवणे आणि हळूहळू ते धूर पेटणार नाही अशा पद्धतीने काम ग्रामपंचायतीने केलं आपल्या. आणि म्हणून मी त्यांच्या शाबासकीसुद्धा वेळोवेळी केली की खूप तुम्ही चांगलं सहकार्य केलं. आणि जवळपास 14-15 वर्षापासून हा कचरा इथं टाकला जातो आहे. तर किती वर्षापासून आहे आणि काय आहे, जळतं आहे, धूर गावात पसरतो आहे, लोकांना असं वाटतं आहे की तो मातीचाच धूर आहे. बरोबर आहे, मातीचा धूळ आहे. परंतु त्या ग्रामपंचायतीने ते बंद केलं आणि गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छ हवा आपण आपल्या गावामध्ये अनुभवत होतो. परंतु गेल्या महिन्यापूर्वी, 1 महिन्यापूर्वी मी जळगाव येथे माझ्या एक्झामसाठी, परीक्षेसाठी 10-12 दिवस होतो. आणि त्या 10-12 दिवसामध्ये एके दिवशी अचानक मला 5-6 फोन आले. त्याच्यापैकी 2-3 फोन मी उचलले तर त्यांनी सांगितलं, सर तुम्ही कुठं आहेत, आणि हा अतिशय भयानक धूर प्रचंड गावात पसरलेला आहे वगैरे. आणि काही जणांनी मला फक्त विचारलं, सर तुम्ही कुठं आहेत, मी सांगितलं मी जळगावला आहे. तर त्यांनी मग मला पुढचं सांगितलंच नाही काही, कारण मी बाहेरगावी आहे म्हटल्यावर त्यांनी मला काही सांगितलं नाही. परंतु गावात जेव्हा आलो तेव्हा मला भरपूर लोकांनी सांगितलं की सर प्रचंड धूर सुरू होऊन गेलेला आहे, असं आहे तसं आहे, अमुके डमुके. मला ज्यांनी फोन केला त्यांना पण मी सांगितलं होतं, ज्यांनी मला ती समस्या सांगितली त्यांना पण मी सांगितलं होतं की बाबांनो तुम्ही काहीतरी करा, तुम्ही बोला ना. हो, कारण प्रत्येकाचा गावामध्ये परिवार आहे, प्रत्येकाची शेतीबाडी आहे, जमीन जुमला आहे, प्रत्येकाला इथं पिढ्यानपिढ्या काढायच्या आहेत. बरोबर आहे. तर तुम्ही पण बोला काहीतरी. आणि जर जसं 6-8-9 महिने जसं तो धूर बंद होता तर पुन्हा बंद होऊ शकतो, बंद होण्याचं काही अवघड गोष्ट नाही. पण तुम्ही पण सगळेजण बोलले, सांगितलं तर समोरच्यांच्या लक्षात येईल आणि ते करतील. जसं मी एक सर्वसामान्य एकट्या माणसाने बोलून त्यांनी प्रतिसाद दिला होता, तर आता पण देतील. तर असं मी त्यावेळेस पण सांगितलं होतं. आणि जेव्हा गावात आलो मी, तेव्हा गावात आल्यानंतर जेव्हा मला अनेक लोकांनी सांगितलं, त्यांना सांगितलं बाबांनो बघा तुम्ही पण बोला, आता मला काही कुठल्या विषयावर बोलायची इच्छा नाही. कारण होतं काय माहिती आहे का, मी राजकारणातला माणूस नाही आहे. भगवंताने मला शिक्षणाची आवड दिलेली आहे. जरी मी शिक्षक होतो आणि नोकरी सोडलेली आहे, मी नोकरीवर नाही, तरी मला विद्यार्थ्यांची आवड आहे, विद्यार्थी घडवण्याची आवड आहे. आणि चांगले विद्यार्थी घडवले, चांगले संस्कार केले, शिक्षण दिलं, तर ह्या विद्यार्थ्यांमधून डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, आमदार, खासदार कुछ भी हो सकते है. बरोबर आहे. तर म्हणून मला राजकारण वगैरेची कुठली आवड नाही आहे. राजकारणातलं मला सगळं समजूनही मी राजकारणाची आवड लावून घेत नाही आहे, मला इच्छा नाही आहे. आणि राहिला विषय, मग मी मागे जे प्रकरणं घेतले होते हवेबद्दल, स्वच्छ हवेबद्दल, अस्वच्छतेबद्दल, तर ते मला त्रास होत होता ना. हो, मी गावात राहत होतो. मी साधारणतः 4-5 वर्षापूर्वी गावामध्ये आलो. माझ्यावर जीवनामध्ये खूप संकट आले वगैरे, आणि त्या संकटांनी मला माझ्या गावात पाठवलं. मी गावात फक्त शांततेच्या शोधात आलो. आणि इथं ते पार म्हणजे गाव खूप शांत आहे आपलं. आपल्या गावासारखं सुंदर आणि शांत गाव मी बघितलेलं नाही. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्ष काढलेले आहेत, नाशिक शहरात अनेक वर्ष काढलेले आहेत, धुळे जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष काढलेले आहेत. परंतु आपल्या गावासारखं वादविवादांपासून, भानगडींपासून दूर असणारं गाव मला मिळालेलं नाही. मी 100 मार्क देतो आपल्या गावांना आणि गावकऱ्यांना.
त्याच्यामुळे मी 4-5 वर्षापूर्वी आपल्या गावात आल्यानंतर म्हणजे एक प्रकारे मी नोकरीवर असताना मला खूप संकट आले, तर मी नोकरीच सोडली. कारण मी खूप टेन्शनमध्ये येऊन गेलो आणि मी शांततेच्या शोधात गावामध्ये आलो. मी असं ठरवलं की मजुरी करावी लागली तर चालेल, पण मला गावात राहायचं आहे शांततेने. आणि माझी आई, म्हातारी अपंग वयोवृद्ध आईला मी सांभाळतो आहे 4-5 वर्षापासून इथं. परंतु अगदी श्वास घ्यायला पण मुश्किल, इतर स्वच्छतेच्या समस्या, या गोष्टींचा मला इतका त्रास व्हायला लागला. त्या एसट्यांची समस्या, मला स्वतःला त्रास व्हायला लागला, म्हणून मी एसट्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊननंतर बंद झालेल्या अनेक एसट्या चालू करण्यासाठी आंदोलनं वगैरे करण्याचा प्रयत्न केला, पाठपुरावा केला, त्याच्यामध्ये यश आलं. स्वच्छता वगैरेच्या विषयावर अनेक गोष्टी केल्या, त्याच्यात यश आलं. तर हवा ही त्या आता ती घाण जिथं आहे तिथं तर मी जात पण नाही. अनेक जण तिकडे भाजीपाला घ्यायला जात असतील, मी तर जात पण नाही. मी पायसुद्धा ठेवत नाही, ना भाजीपाल्यासाठी ना कशासाठी. पण ती हवा जेव्हा ते कचरा जळतो वगैरे ती माझ्या घरात बी येते ना. म्हणजे तुम्ही कुठं जाऊ नका पण तुमच्या छातीवर येऊन बसते ती. म्हणजे श्वास पण मला घ्यायचा अधिकार नाही आहे. तर अशा पद्धतीचेच ते संकट यायला लागले. म्हणून मी त्या विषयावर खूप मोठं वादळ उठवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून एक तर माझं नुकसान झालं तरी चालेल, पण लढावं लागेल या भावनेने मी लढण्याचा प्रयत्न केला. आणि चांगलं ग्रामपंचायतने चांगला प्रतिसाद दिला, म्हणून गेल्या 6-8 महिन्यापासून स्वच्छ हवा गावात येत होती. पण आता पुन्हाच ते इतकं सुरू झालं की आज आम्ही आपल्या गावाशेजारच्या त्या गावामध्ये गेलो जिथं महादेवाचं मंदिर आहे आणि तिथल्या हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे. आणि तिथं शाळेमध्ये आम्ही गेलो, शाळा वगैरे बघून सरांसोबत पत्रकार मित्र आम्ही वापस आलो. जाताना बी धुरातनं गेलो, येताना बी धुरातनं आलो. आणि मागे बी जे गेल्या आता अनेक साधारण महिन्यापासून सतत चालू आहे ते गावामध्ये धुराचं. तर इतर पण भरपूर समस्या आहेत. पण इतर समस्यांना ठीक आहे, पाणी खराब येत असेल तर आपण विकतचं पाणी घेऊ शकतो. हो, भाजीपाला खराब ठिकाणाहून भेटत असेल तर स्वच्छ ठिकाणाहून भाजीपाला घेऊ शकतो, बरोबर आहे. ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा नसतील, प्रवासाच्या सुविधा नसतील तर खाजगी मोटरसायकलने गावाच्या बाहेर निघू शकतो. परंतु अनेक समस्यांसहित आपण जीवन जगू शकतो. परंतु हवा जर चांगली भेटत नसेल तर काय त्याच्यासाठी लढायचं का मग. आणि इतकं लढून काय भेटेल मला, तर चांगली हवा भेटेल. तर मग काय कोणी सांगितलं एवढं. मी सध्या गावामध्ये 4-5 वर्षापासून आलेलो आहे शांतीच्या शोधात, आणि आता मला शांतता लाभलेली आहे. माझी आई वयोवृद्ध आहे. तर मी असं ठरवलेलं होतं की आईला या गावातच राहू शकते, बाहेर गावाला आईला सांभाळायला खूप मुश्किल आहे, कारण माझ्या कुटुंबात माझ्याशिवाय आणि आईशिवाय कोणीच नाही आहे. तर म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत इथं राहूया. पण आता अशी परिस्थिती येते की तेवढे दिवससुद्धा काढणं मुश्किल होऊन गेलेलं आहे. आणि तेवढे दिवस काढण्यासाठी काही युद्ध करायचं का, भानगडी करायचं का, संघर्ष करायचे का, की चांगली हवा द्या, चांगली हवा द्या. त्याच्यापेक्षा मी फायनल डिसिजनवर आलेलो की गाव छोडना पडेगा. कारण बघा, माझं या गावामध्ये ना शेती, ना बाडी, ना घर, ना दार, कुछ भी नाही आहे, काहीच नाही आहे. वास्तविक मी या गावामध्ये आयुष्य काढायला तयार आहे, माझी इच्छा आहे. कारण मेरा गाव हे मेरा. माझं शिक्षण या गावात झालेलं आहे. शेकडो हजारो मित्र आहेत, आपले लोक आहेत, माझे काका बाबा मामा आहेत, माझे वडिलांचे मित्र परिवार आहे, माझा मित्र परिवार आहे, प्रेम करणारे खूप लोक आहेत. जसं मी 4 वर्षापूर्वी इथं आलो तर बाहेर टेन्शनमधून आलो आणि या गावात पाय ठेवल्याबरोबर माझं टेन्शन दूर झालं, इतकं मन माझं मिळून गेलं. परंतु जाऊ द्या, मला स्वच्छ हवेचा सुद्धा हे भेटत नसेल अधिकार, तर आपलं इथं कुठं शेतीन बाडीन घरदार आहे, माझ्या बायका पोरांना इथं कुठं राहायचं आहे, माझ्या नातूपंतूंना कुठं इथं राहायचं आहे, माझ्या नातूपंतूंच्या मुलामुलींना सुनांना कुठं इथं राहायचं आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे गाव छोडणं आहे. फक्त आता वयोवृद्ध आई तर असं ठरवलेलं आहे की एवढे 3-4 महिने काढायचे. एक तर आईला पण घेऊन जायचं. तसं आईचं सांगता येत नाही, आईची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आई किती दिवस आहे, काय आहे, काहीच सांगता येत नाही. परंतु 3-4 महिन्यानंतर जमलं तर आईला पण तालुक्याच्या ठिकाणी आपल्या घेऊन जायचं. किंवा मग मी एकटा असेल तर मी तर निघूनच जाणार आहे.
किंवा मग जमलंच तर आमच्या बहिणींनी वगैरे आईची व्यवस्था केली, आईला घेऊन गेले तरी मी मोकळा होणार आहे. सांगायचा उद्देश असा की मी गावातनं निघून गेल्यानंतर गावाचं काही नुकसान नाही आहे, परंतु गावकरी मित्रांनो आप कितने केअरलेस आहे, कितने निष्काळजी आहे. मला वाईट असं वाटतं की अहो तुमच्या भावी पिढ्यांना इथं राहायचं आहे. माझा तर मुलगा, सून, नातू, पंतू कोणीच नवरदेवा त्या गावामध्ये राहणार नाही आहे, परंतु आपल्या सर्वांच्या मुलं, सुना, नातू, पंतू यांना तिथं राहायचं आहे. आपल्याला अशी शंका येत नाही का की आपण कसं तरी राहून घेतो आहे, प्रॉपर्टी असल्यामुळे, घरदारं असल्यामुळे, परंतु आपण जेव्हा ढिल्ले होऊ, म्हातारे होऊ किंवा पुढच्या पिढ्यांच्या हातामध्ये सूत्र जातील, चाव्या जातील आणि तेव्हा तोलतोल करून आणलेल्या किंवा शिक्षण घेऊन आलेल्या त्यांच्या बायका राहतील का? तर खूप मोठं हे, कारण गेल्या बघा वाईट वाटत असेल काहींना की हा जीवन असं काय सांगतो आहे, पण गेल्या 10-20 वर्षात बघा किती लोकांनी जमिनी विकल्या आणि निकल गए, बरोबर आहे. आणि बघा जमिनी विकल्यानंतर निघून जाणं हे खूप चुकीचं आहे आणि धोकेदायक पण आहे, कारण जमिनी ही स्थावर मालमत्ता आहे. आपले पाय रोवलेले असतात तिथं गावामध्ये, पण ते विकून जर तो पैसा केला तर अख्खा पैसा बँकेत असेल तर 1 तासात पण बँक खाली होतं सायबर फ्रॉड वगैरे नाही. किंवा आपल्या मुलानातवांनी ते पैसे करून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली किंवा चुकीचं घरदार असे घेतले तर ते कधी बी शून्य बी होऊ शकतात, बरोबर आहे. आणि तिसरी गोष्ट, शून्य नाही झाले तेच त्यांनी सगळं इथला पैसा घेतला आणि तिकडे गुंतवणूक केली आणि हे केलं आणि ते केलं, तर शेवटी आपले भाऊ बंद, काका, मामा सगळे इथं आणि तिथंच आपल्या सुना, सुनान त्यांचे नातेवाईक, उनके हवाले अपनी धनसंपदा, मालमत्ता. तो वाईट विचार येतो. तर असे वाईट विचार होऊ म्हणजे वाईट गोष्टी घडू शकतात भविष्यात जर गाव राहण्यायोग्य नसेल तर मी का सांगतो एक सोडलेलं बरं. अहो गोष्ट अशी आहे की ते अनेक आंदोलनं केले, एसट्यांबद्दल आंदोलन केले, स्वच्छतेसाठी केलं, हवेसाठी केलं. मी अनेक लोकांनी आपल्या बाजारपेठेत भेटून मला सांगितलं, शाबासकी दिली, वा सर, छान सर, मस्त सर, जबरदस्त सर, वा सर, छान सर, मस्त सर, जबरदस्त सर. पण कोणी सांगितलं नाही तुमच्याबरोबर आम्ही बी येतो सर, सर तुमच्याबरोबर आम्ही बी येतो सर, कोणी सांगितलं नाही. अहो एकदा तर काय झालं, त्या धूर बीर याचा त्याचा कचऱ्याचा सगळा धूर निघत होता आणि त्याचे व्हिडिओ मी आपल्या सोशल मीडियावर टाकत होतो, ग्रुपवर टाकत होतो की जेणेकरून लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे आणि ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. याच्यासाठी ग्रुपमध्ये टाकत होतो. एक महोदय जे आपलेच आहेत म्हणजे आमचेच आहेत, त्याने डायरेक्ट मेसेज टाकला, या ग्रुपमध्ये असे काही बी व्हिडिओ टाकू नये, असे काही बी मेसेज टाकू नये. आता त्याचं कुठं पोट दुखलं काय माहिती, तो शहरात राहतो बिचारा, त्याचं सगळे भाऊ काका मामा सगळे गावात राहतात. पण त्याने सांगितलं की हा ग्रुप वेगळ्या उद्देशासाठी आहे, तुम्ही काही बी व्हिडिओ टाकू नये, अमुक डमू. वास्तविक त्याला आनंद व्हायला पाहिजे होता की सर चांगली समस्या सोडवता आहेत, आम्ही लांब बसून फक्त बायका पोरं सांभाळतोय, सर गावासाठी काहीतरी करतायत. पण पोट दुखल्यानंतर त्याने व्हिडिओ टाकायला वगैरे मला आक्षेप घेतला मेसेज टाकून, बरं का, मेसेज टाकला ग्रुपवर त्याने आणि सांगितलं नाही व्हिडिओ टाकायचा असं तसं अमुक डमुक. मी म्हटलं ठीक आहे बाबा, दुनियाभरचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये मी टाकतो आणि तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांच्या ग्रुपमध्ये मी चुकून आलो आहे तर सोडतो. तर मी तो ग्रुप सोडला. पण बघा तो ग्रुप सोडला ना, गोष्ट मोठी नाही आहे, छोटी आहे, पण छोट्या गोष्टीमधून काय शिकायला भेटतं बघा. तो ग्रुप सोडला तर त्या ग्रुपचा जो मालक होता, संस्थापक, अध्यक्ष म्हणजे ॲडमिन, तो बी आपलाच मित्र. तो मित्र एकदम सज्जन, चांगला व्यक्ती, तरुण व्यक्ती असलेला आणि त्या व्यक्तीने मला माझ्या अनेक गोष्टींबद्दल, आंदोलनांबद्दल अनेक वेळेस शाबासकी दिलेली होती कोपऱ्यात की सर एकदम चांगला करतोय भाऊ, तू एकदम भारी करतोय, असं करतोय तसं करतोय, आपलं गाव आहे ना असंच आहे, आपलं गाव आहे ना तसंच आहे, आपलं गाव आहे ना लोक असेच आहेत, लोक तसेच आहेत.
हां तू चांगलं करतोय, तू चांगलं करतोय. तर अनेक वेळेस कोपऱ्यात शाबासकी देणारा तो मित्र, ज्याचा तो ग्रुप होता, जो ॲडमिन होता, त्याने एवढंसुद्धा ग्रुपमध्ये मेसेज टाकला नाही की सर तुम्हाला आम्ही पुन्हा ॲड करत आहोत ग्रुपमध्ये, तुम्ही चांगलं काम करत आहात, तर त्याच्यामुळे तुम्ही ग्रुप सोडू नये आणि ज्यांना त्रास होत असेल सरांच्या मेसेजचा त्यांनी सोडून द्यावा, असं पण म्हणू शकला असता तो. पण नाही, दाढ उठाने की नाही. दाढ उठवायची नाही, आपण दाढ उठवायची नाही. दुसरे के कंधे पे बंदूक डाल के काम करने का. ध्यानात ठेवा, जीवनातल्या संकटांनी मेरे कंधे बहुत मजबूत कर दिए है. जीवनातल्या संकटांनी माझे खांदे प्रचंड मजबूत करून दिलेले आहेत. कोणी माझ्या खांद्यावर कितीही बंदुका ठेवल्या आणि गोळीबार केला तरी त्याला मी घाबरत नाही, मी कंटाळत नाही, मी थकत नाही. जिथं रीतसर आहे, जिथं लोकांच्या हिताचं आहे, फायद्याचं आहे, त्याच्यासाठी मी घाबरत नाही. पण मी असं म्हणतो की मला पडलेली काय, माझं कोणते मुलं, सुना, नातू, पंतू, नाता, नातजवाई, भातजवाई, कोण कोण राहणार आहे, कोण इथं येणार आहे. मी आत्ताच 4-5 वर्षापूर्वी पाहुणा म्हणून आलो, पूर्वी गाव सोडलेला माणूस पुन्हा गावात आलो. अभी भी मेरा कुछ नहीं है इधर, तर मीच का लढू आणि मीच का करू. बरोबर आहे. हे मी कंटाळून सांगत नाही आहे, थकून सांगत नाही आहे. हे गेल्या 1 वर्षापासून मी कुठलंही आंदोलन केलं नाही, कुठलं कारवाई केली नाही, कुठलं काहीच केलं नाही. बरोबर आहे. कारण मी माझ्या अभ्यासात व्यस्त आहे आणि मी काही लोकांना कुंटाळून सांगत नाही आहे की मी गाव सोडतो आहे असं. पण मी असं म्हणतो की इतकं लढून मला काही खूप गरज नाही आहे ना. हो, तेवढी हवा मला दुसरीकडे पण भेटेल. हो, दुसरीकडे पण मला रोजगार भेटेल. एवढं लढून नुसतं स्वच्छ हवेच्या अधिकारासाठी एवढं लढायचं, त्याच्यापेक्षा मग बाहेर असं बी आपलं काय आहे इधर. तर सांगायचा उद्देश असा की लोकांनी बी त्यांच्या परीने केलं पाहिजे. किंवा मला सपोर्ट करा असं बी म्हणत नाही, मला करायचंच नाही हा धंदा, मला करणे का नाही आहे, मला हा धंदा करायचाच नाही आहे. उलट मी संबंधितांना आवाहन करेल की बाबा 2-4 महिने मला राहावं लागतं इथं, माझी आईची व्यवस्था होईपर्यंत किंवा काही गोष्टी होईपर्यंत. तर तोपर्यंत धूर नाही आला तर बरं होईल. म्हणजे मी एवढा पण मेसेज टाकणार नाही, व्हिडिओ बनवणार नाही, मला तर बनवायचंच नाही त्याच्यावर. कारण मला माझ्या भावी पिढ्या इथं राहणारच नाही आहेत. पण लोकांनी ज्या समस्या मी सोडू शकलो, मी थोडंसं बोललो, आवाज उठवला तर सुटल्या, तर माझ्यामध्ये काय शक्ती आहे, काहीच नाही आहे. अहो लोक खूप मोठे आहेत, तुम्ही सामर्थ्यशाली आहेत, प्रॉपर्टीवाले आहेत, तुमच्या मागे मोठे मोठे लोक आहेत, खूप लोक आहेत तुमच्या मागे. तर थोडंसं बोला, म्हणा, मागणी करा, चांगल्या शब्दात मागणी करा, तर तुमच्या पण मागण्या मान्य होतील आणि गावामध्ये चांगल्या सुधारणा झाल्या तर आने वाली भावी पीढ़ियों को लगेगा कि मेरा गाव है और उद्योग व्यवसाय जगात कुठं बी करेल, पण इथलं प्रॉपर्टी, घरदार, शेतीबाडी को हात नाही लगाऊंगा. तर शेकडो नव्हे हजारो वर्ष ते राहू शकतील इथं. नाही तर पुढच्या 25 वर्षातच कोणाच्या भावी पिढ्या काय विकून फुकून निघून जातील, पता नहीं चलेगा. हम बूढ़े हो चुके होंगे, नहीं तो ऊपर जा चुके होंगे. ऊपर से पछतावा नहीं कर सकते, बूढ़ा आदमी तो कर ही नहीं सकता पछतावा, क्योंकि उसका कोई सुनताच नहीं. ओके. हां, आणि आता मी शहरात आहे, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आहे आणि आता जरा जवळपास संध्याकाळ झाली आहे आणि हायवेच्या बाजूला आहे. हायवेच्या बाजूला आता मी खिडकीतनं ह्या शहराचं चित्र दाखवतो. आजची दिनांक 25 डिसेंबर 2025. आज ख्रिसमस आणि संध्याकाळी साधारणतः 5:30-5:45 वगैरे झाले असतील. तर ह्या क्षणी आपल्या गावातली हवा चेक करा. ह्या क्षणी अहो गेल्या काही दिवसांपासून 4-5 दिवसापासून आपल्या गावामध्ये खूप मोठा सत्संगाचा कार्यक्रम चालू आहे, कथेचा कार्यक्रम चालू आहे. दत्त महाराजांची कथा चालू आहे वाटतं, नवनाथ महाराजांची कथा.
तर मी एक दोनच राऊंड मारले, सगळे शेकडो हजारो महिला भगिनी भक्त मंडळी सगळे बसलेले, भजनात दंग, कथेत दंग. आणि त्या मंडपाच्या स्टेजच्या वरती धुराचे वलय, धुराचं वलय, इतकी धूळ असते, इतकं धूर असतो की लोकांना असं वाटतं की धूळच आहे आपल्या गावात, कळतच नाही. अहो जेव्हा धूर वाटायला लागला ना तुम्हाला ओपन सांगतो की 5 किलोमीटर आपल्या गावाच्या फाट्यावर जाऊन बघा, हायवेवर जाऊन बघा, लगेच 5च मिनटात पोहोचणार तुम्ही. तुमचं नाक सांगेल आणि तुमचे डोळे सांगतील की त्या हायवेवरची हवा चांगली आहे आणि आपल्या गावातली हवा एकदम प्रदूषित आहे. तर रोगराई अमुक ढमुक वो तो है ही भैया. मी आता शहरातली हवा दाखवतो. आता बघू शकतात हायवे आहे. हायवेला तर पोल्युशन मोठं पाहिजे. एक सेकंदाला एक वाहन असतं, एक सेकंदाला 2 वाहनंसुद्धा असतात. स्वच्छ लांबच्या इमारतीसुद्धा सहजपणे डोळ्यांना दिसत आहेत. स्वच्छ हवेमध्ये असे धुलीकण नाचताना दिसत नाही आहेत. आपल्या गावाच्या हवेमध्ये सतत धुलीकण नाचताना दिसतात. तर अशा अनेक टेस्ट आहेत की ज्या तुम्ही चेक करू शकतात. आपलं नाक पण सांगू शकतं. स्ट्रीट लॅम्प, रस्त्याच्या लॅम्पच्या उजेडामध्ये पण दिसू शकतं. गाड्या मोटरसायकलींच्या उजेडामध्ये पण धूर दिसू शकतो आणि उघड्या डोळ्यांनी बी दिसतो हो आपल्या गावामध्ये. पण लोकांना तो धूळ वाटतो, धूळ, मातीची धूळ. बरोबर आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने बघा. धन्यवाद. अँड आय लव माय विलेज. थँक्यू.